नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अपडेट अशी दिली आहे की आज 100% 26 जानेवारी निमित्त, गणतंत्र दिवस निमित्त, रिपब्लिक डे निमित्त लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 3,000 अधिक 1,500 ₹4.5 पैसे हे जमा होणार आहेत. 100% आज बिगुल वाजणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबरीचा दिवस आहे आणि आज आपला गणतंत्र दिवस असल्यामुळे गणतंत्र दिवसाच्या 26 जानेवारीच्या रिपब्लिक डेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभकामना. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधे आणि विशेष हेल्पलाईन नंबर आता उपलब्ध झालेला आहे. तो नंबर आहे 181. याच्यावर लाडक्या बहिणींनी फोन करून तक्रार नोंदवून तुमची जी काही तक्रार आहे, तुम्हाला जानेवारी किंवा जानेवारी नाही पण नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर तो हप्ता का मिळाला नाही त्यासाठी तुम्ही 181वर तक्रार देऊ शकता. ते तुमचे शंकांचे निरसन करणार आहेत. आणि या नंबरचे हा 181 नंबर हा महिला हेल्पलाईन नंबर आहे. हा 24 तास उपलब्ध आहे. याचे ट्विट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी हा विशेष हेल्पलाईन नंबर तर जाहीर झालेलाच आहे. आणि ही सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच तर बघा लाडक्या बहिणींनो, 20 जानेवारीला हा 3,960 कोटींचा निधी आणि तो जार जाहीर झालेला होता. तो जार काय होता तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे 2 हप्ते 40 ते 45% महिलांना मिळाले आणि राहिलेल्या 50 ते 55% महिलांना ते दोन्ही हप्ते मिळालेले नाहीत. पण तो 20 तारखेला असा जार आलेला आहे की त्या जारमध्ये 3,960 कोटी निधी उपलब्ध करून ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत ते तुम्हाला आज मिळणार आहेत 26 जानेवारी निमित्त. तसेच हे पैसे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी घोषणा करून 36 जिल्हे आणि 3 विभागात मिळणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजना पैसे वाटप वेळापत्रक पाहूया. तर बघा, याचा पहिला टप्पा असा आहे की जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार आहे. म्हणजे जानेवारी 2026 मध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि आज गणतंत्र दिवस निमित्त तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात पैसे जमा. विशेष श्रेणीतील महिलांसाठी लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच अंदाजे फेब्रुवारी 2026 मध्ये पात्र लाभार्थी बँक असलेल्या जाहीर करणार आहे. महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना महत्त्वाची घोषणा अशी आहे की लाडक्या बहिणींना 3 नुसार वितरित होणार जिल्हा. तसेच या सहकारी बँकांमध्ये सर्वप्रथम पैसे जमा होणार आहेत. तर बघा त्या कोणत्या बँक आहेत? SBI, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ बँद्रा, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या 5-6 बँकेमध्ये सर्वात प्रथम पैसे जमा होणार आहेत. तसेच 3 दिवसीय हप्ता वितरण वेळापत्रक, त्याच्यातील पहिला प्रारंभ आणि पहिला टप्पा समाविष्ट प्रशासकीय विभाग. तर 2 विभाग आहेत, एक कोकण विभाग, एक पुणे विभाग. कार्यवाही काय आहे? वितरणाचा शुभारंभ होणार आहे आणि मोठ्या संख्येच्या भागात DBT प्रक्रिया सुरू. लाडकी बहीण योजना 3 दिवसीय हप्ता वेळापत्रक वितरण. तर याचा दुसरा टप्पा असा आहे की तो समाविष्ट प्रशासकीय विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग. तर यामध्ये दुसरा टप्पा डिसेंबरचा होता, तो पूर्ण झालेला आहे. तसेच तिसरा व अंतिम टप्पा होता अमरावती विभाग व नागपूर विभाग. तसेच लाडक्या बहीण योजना पैसे जमा होणार. मुख्यमंत्र्यांनी केली सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी घोषणा. आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. 26 जानेवारी निमित्त, गणतंत्र दिवस निमित्त, रिपब्लिक डे निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करणार. आज त्या 100% लाडक्या बहिणींना मेसेज येणार. लाडकी बहीण योजना पैसे वितरण 3 टप्पे आहेत. तर त्याच्यातील पहिला टप्पा होता दिवाळी भेट.
तर तो दिवाळी भेट तुम्हाला सर्व महिलांना मिळाला 30 नोव्हेंबर ते 2-3 डिसेंबरपर्यंत 1,500 महिना दिवाळीपूर्वी तुमच्या बँकेत जमा झाला. तसेच दुसरा टप्पा हा होता डिसेंबर हप्ता, तो 1,500 तुम्हाला नियमित मासिक हप्ता होता, तो तुम्हाला तर मिळालाच. आणि राहिला प्रश्न हा 3 जानेवारी महिन्याचा 2026, तर तो अजून महिलांना मिळाला नाही. तर तो आज एकनाथ शिंदेंनी घोषणा करून नक्कीच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजना बँक खातेनिहाय पैसे जमा होण्याचा क्रम, तर त्याच्यातील पहिली यादी आहे सरकारी बँका सर्वात अगोदर पैसे जमा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. दुसरी यादी प्रमुख खाजगी बँका, तर याच्यात पहिलं पैसे जमा होणार सरकारी बँकांनंतर खाजगी बँकांमध्ये HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर दुसरी प्रमुख खाजगी बँका आहेत IFSC, ICICI, ॲक्सिस बँक, कोटक बँक. तर बघा, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला असा मेसेज येणार आहे, क्रेडिटेड युअर अकाउंट अंडर लाडकी बहीण योजना. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज आहे 26 जानेवारी, गणतंत्र दिवस. या निमित्ताने तुम्हाला तुमचे पैसे, ह्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर तुम्ही सावधान राहून मेसेज चेक करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.